नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता देवाकडून एकच भयानक सत्य समजल्यानंतर आता सावलीचा शोध घेत घेत देवा आणि सारंग अखेर त्या नवीन जंगलातील जोडप्याच्या गावी जात आता सावलीला कसे शोधून काढतात आणि सावलीची तेथील अवस्था बघताच आता कोणता असा चमत्कार होतो आणि शुद्धीवर आलेली सावलीच्या तोंडून सारंगचे नाव ऐकताच समोर उभ्या असलेल्या सारंगला सगळे सत्य समोर येऊन सारंग आता त्याच्या प्रेमाची कबुली देत सावलीला एकच चौथे भयानक वचन असे कोणते देतो आणि त्यानंतर आता सावलीला मेंदळ्यांच्या घरी घेऊन येत सारंग आता तिलोत्तमाचा खेळ कायमचा खल्लास करून सावलीला कसे आपले बनवतो हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता सावलीचा अपघात झाल्यानंतर सावलीला ज्या वेळेस नदीच्या पाण्यात फेकून दिलेले असते त्याच वेळेस सावली ही वाहत वाहत जंगलातील एका जोडप्याला त्या नदीच्या किनारी सापडलेली असते आणि ते जोडपं सावलीला आता त्यांच्या झोपडीमध्ये आणलेलं असतं आणि तिथे आता सावली ही बेशुद्ध असते. सावलीवरती उपचार चालू असतात. जंगलातील झाडांच्या वनस्पतीचे जालिम औषध सावलीला शुद्धीवर आणण्यासाठी वापरून ते जोडपं आता विठ्ठलाचे आता प्रार्थना करून नामस्मरण करून सगळे काही प्रयत्न करून सावलीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता काही सावली ही शुद्धीवर येण्याचे नावच घेत नसते. इकडे आता सारंगच्या समोर आत्तापर्यंत सावलीला या मेंदळ्यांच्या घरात कोणीच अधिकार दिला नाही. सावलीला नीट झोपायला सुद्धा तिला जागा दिली नाही. तिची फक्त किचनमध्ये तिची जागा होती आणि आत्ता आलेली ही अस्मी हिला सगळ्यांनी डोक्यावर बसवलंय. जगन्नाथ बरोबर प्लान करून ही अस्मी आली होती आणि या अस्मीचा खोटारडेपणा माझ्या समोर आलाय. आणि सावली आत्तापर्यंत सावलीने आपली कशी काळजी घेतली तरीसुद्धा सावलीला या घरात कोणताही मानपान वा कोणताही अधिकार मिळाला नाही असे आता सारंगच्या समोर आलेलं असतं. सारंगला आता सावलीशिवाय एकही क्षण राहवत नसतं. काय करावं आणि कसं सावलीला शोधून काढावं याचा विचार आता सारंग करत असतो. त्याच वेळेस आता इकडे देवाने सारंगला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलेले असते आणि सारंग आता पोलीस स्टेशनमध्ये येताच आता देवाने सारंगला सगळे सत्य सांगितलेले असते आणि लगेच आता देवाने सांगितलेले असते की सारंग, तू मला मित्र मानतोस पण एक गोष्ट लक्षात ठेव, सावली माझी बहीण आहे आणि जसा तू माझा मित्र तशीच सावली माझी बहीण आहे. आणि आत्तापर्यंत तुमच्या दोघांच्या संसारातले जे काही गुपित आहेत ना भावाच्या नात्याने सावली मला ते सगळं सांगायची. तुला माहिती आहे का, सावलीचं खरंच तुझ्यावरती एवढं प्रेम आहे पण तुला ते कधी कळलंच नाही. अरे आज मी तुला सांगतो की दुसऱ्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी जीव देणारी फक्त एकमेव व्यक्ती जी असेल ना ती म्हणजे सावली. कारण मी जवळून सगळं बघितलं आहे आणि सावलीने मला माझ्या सिस्टरने सगळं काही सांगितलं आहे. तरीसुद्धा तू चुकलास आणि आज तुझ्या घरच्यांमुळे सावलीने घर सोडलं आणि सावली घर सोडून गेली खरी. सावलीला घर सोडून जाण्यासाठी तुमच्या घरच्यांनी हे सगळं कटकारस्थान केलं आणि सावलीने चोरी केली. यासाठी सावलीची कंप्लेंटसुद्धा तिलोत्तमा मॅडमने केली. तर तेवढ्यात आता घोरपडे हा तिथे आलेला असतो आणि घोरपडे ताबडतोब म्हणतो की परवा दिवशी घाटात जो ॲक्सिडंट झाला त्या ॲक्सिडंटमधील आरोपी सापडलेत आणि त्यांनी एका 20 वर्षाच्या मुलीला ॲक्सिडंट घडून नदीत फेकून दिलं. ते ऐकताच आता लगेच देवा आणि सारंग पटकन आता त्या माणसांकडे येतात. देवा आता पोलिसी खाक्या दाखवून त्या माणसांना बोलकं करून म्हणतो की सांग, हीच मुलगी होती का ती, असे म्हणत देवाने त्याच्या मोबाईलमधील सावलीचा फोटो त्या मारेकऱ्याला दाखवलेला असतो. मारेकरी आता घाबरलेला असतो. मारेकरी काही बोलत नाही. हे बघून सणासण आता उड्या मारू मारू सारंगने त्या मारेकऱ्याला ठोकलेलं असतं आणि बोलतं केलेलं असतं. तो मारेकरी म्हणतो हो साहेब हीच ती मुलगी. आणि तेव्हा सारंगच्या जीवात जीव आलेला असतो. देवा म्हणतो की मग ही मुलगी कुठं आहे, तर त्या मारेकऱ्यांनी आता त्या मुलीला कसं नदीत फेकलं याची हकीकत सांगितलेली असते.
आणि ताबडतोब आता देवा आणि सारंग घडलेल्या ठिकाणी आलेले असतात. आणि त्यानंतर मात्र आता देवा हा त्याच्या पोलिसी टीमसोबत आणि सारंगसोबत त्या नदीच्या कडेकडेने आता सगळीकडे सावलीचा शोध घेत घेत जात असतो आणि आजूबाजूच्या गावात विचारत असतो. आणि अखेर एक 20 वर्षाची बेशुद्ध मुलगी आपल्याकडे असल्याचे आता देवा आणि सारंगला समजलेलं असतं. इकडे आता सावलीवरती उपचार चालू असतात आणि त्याच वेळेस आता देवा हा अखेर त्या झोपडीपाशी येतो आणि लगेच आता ज्याने सावलीचा जीव वाचवलेला असतो तो म्हातारा मनुष्य आता बाहेर येतो. तर देवा आणि सारंग त्यांच्याजवळ चौकशी करतात आणि सावलीचा फोटो दाखवतात. लगेच आता तो माणूस आता त्यांना आतमध्ये घेऊन येतो आणि सावलीची ती अवस्था दाखवतो. आणि त्यानंतर आता सावलीची ती अवस्था बघून देवा आणि सारंगला मोठा धक्का बसलेला असतो आणि तो माणूस आता सावली त्यांना कशी मिळाली याची सगळी हकीकत देवा आणि सारंगला सांगतो. तो माणूस म्हणतो की ही मुलगी नदीच्या किनाऱ्यावरती आम्हाला मिळून तर आली, पण ही मुलगी नदीच्या किनारी मिळाली असताना तिच्या मरायच्या अवस्थेत मरणाच्या दारात असताना तिच्या तोंडातून फक्त एकच शब्द निघत होता, सारंग सर आणि सारंग सर. ते ऐकून आता सारंगला मोठा धक्का बसतो आणि तो माणूस म्हणतो हे सारंग कोण आहे. तर आता सारंग लगेच त्या माणसाला म्हणतो की मीच आहे सारंग. आणि तो माणूस म्हणतो की खरंच या मुलीचा तुमच्यावरती खूप जीव आणि प्रेम आहे. आणि आता सारंगला ते सावलीचे भयानक सत्य समजलेले असते. जी मुलगी शेवटचा श्वास घेत असताना तिच्या तोंडातून आपला नावाचा शब्द निघतो म्हणजे सावली ही खरी पतिव्रता आणि खरी सावित्री असल्याचे सारंग समोर आलेले असते. आणि सारंगचा त्याच वेळेस सगळा गैरसमज मिटलेला असतो. देवा म्हणतो की बघितलं का सारंग, अरे शेवटचा श्वास घेत असताना सुद्धा जी मुलगी तुझं नाव घेते यावरून ती मुलगी तुझ्या घरी चोरी कशी करेल आणि तुला सोडून कशी जाईल, कळलं का आता तुला. तर सारंग म्हणतो सगळं समजलं आणि आता मी सावलीवरती यापुढे कधीच अन्याय होऊ देणार नाही. आणि सावली ही त्याची बायको असल्याचे लगेच आता सारंगने त्या 2 जोडप्यांना सांगितलेलं असतं. आणि सावली ही त्यांची बायको असल्याचे समजल्यानंतर मात्र ते जोडपे आता सावलीला त्यांच्या हवाली करतात. आनंदाने सारंग आता सावलीला घेऊन मेंदळ्यांच्या घरी घेऊन येतो. आणि सावलीला सारंगसोबत बघताच मात्र तिलोत्तमाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. पण सारंगने तिलोत्तमाला ठणकावून सांगितलेले असते की आता सावली या घरची बायको आणि या घरची खरी सून आहे. तेव्हा सावलीला यापुढे जर कुणी काही बोललं तर मी ते खपून घेणार नाही. सावलीची जागा आता या मेंदळ्यांच्या घरातील सगळ्यात मोठी जागा झाली आहे असे म्हणत घडलेली सगळी हकीकत सारंग आता तिलोत्तमाला सांगतो. आणि त्या क्षणी एक घाव 2 तुकडे करून तिलोत्तमा आणि अस्मीचा खेळ सारंगने संपवलेला असतो. आणि आता सावली ही नितळ आणि स्वच्छ मनाची आणि सावली ही कशी एकदम सारंगची सावली आहे हे सारंग आता तिलोत्तमासमोर हळूहळू कसे दाखवून देतो. आणि एक दिवस येऊन तो दिवस उजाडून सावली ही तिलोत्तमाची कशी आवडती सून होते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.